Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn subject mathematics standard 8 9 chapter discount and commission. यामधील प्रॅक्टिस सेट 9.2 आपण पाहणार आहोत. हा प्रॅक्टिस सेट सोडवण्याआधी थोडीशी आपण कमिशन म्हणजे काय याची माहिती करून घेऊया. 9.1 प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जे सम सोडवले ते सगळे डिस्काउंटवर आधारित होते. आता यामधील जे सम आहेत ते सगळे कमिशनवर आधारित आहेत. तर कमिशन म्हणजे काय, तर वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला माल स्वतः विकणे शक्य नसते. अशा वेळेस कंपनी काय करते, तर काही व्यक्तींवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवते. म्हणजेच थोडक्यात पुस्तक, कापड, साबण, बिस्किटे किंवा किराणा माल, मग या सेवेबद्दल त्या व्यक्तीस काही मोबदला दिला जातो पैशांच्या रूपामध्ये. त्याच कमिशन असे म्हणतात. म्हणून असे काम करणाऱ्या व्यक्तीस कमिशन एजंट असेही म्हणतात. कमिशन शेकडेवारीत देण्यात येते. त्याचे दर वस्तूनुसार वेगवेगळे असतात. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये जसजसे आपण क्वेश्चन सॉल्व करत जाऊ तसतसे वेगवेगळे कमिशनचे प्रकार आणि रिबेट यामध्ये येणार आहेत. तर त्याप्रमाणे तो प्रॉब्लेम सॉल्व आउट करताना मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर. फॉर दिस ही रिसिव्ड 15% कमिशन. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑप्टेन. आता जॉननी जे कमिशन मिळवलेलं आहे ते आपल्याला या ॲक्टिव्हिटीमधून दाखवायचं आहे. सेलिंग प्राईस ऑफ बुक्स. आता यामध्ये सेलिंग प्राईस किती दिलेली आहे, तर 4,500. आता हा ब्लॉक छोटा आहे त्यामुळे मी इथे रुपीज लिहित नाही आहे, तुम्ही मात्र नक्की लिहा. रेट ऑफ कमिशन आपल्याला जो दिलेला आहे तो 15% आलेला आहे. त्यानंतर कमिशन ऑप्टेन. आता कमिशन ऑप्टेन करण्यासाठी हा फॉर्म्युला 15% आहे म्हणून 15/100 आणि सेलिंग प्राईस जी आहे ती 4,500 आहे. यावरती 15% आलेला आहे. मग आता कमिशन किती मिळेल, तर या किमती जर का आपण कट केल्या 0 मग 15 मल्टिपल 45 म्हणजे 675. आपला प्रश्न काय होता, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑप्टेन. म्हणजे जॉनला जे कमिशन मिळालेले आहे पैशांच्या रूपामध्ये ते ₹675. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन 2. रफिक सोल्ड फ्लॉवर्स वर्थ ₹15,000 बाय गिविंग 4% कमिशन टू द एजंट. फाइंड द कमिशन ही पेड. फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. आता रफिकनी हे त्याच्याकडे असलेले जे फुलं आहेत ते विकण्यासाठी एक एजंट ठेवलेला होता आणि त्याला त्यासाठी 4% कमिशन द्यावे लागलेले आहे. मग आता फाइंड द कमिशन ही पेड म्हणजे त्यांनी त्यासाठी दलाली किती दिलेली आहे. फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक आणि त्यामधून रफिकला मिळालेली रक्कम काढायची आहे. सेलिंग प्राईस आता या ठिकाणी 15,000 आहे. त्यानंतर नेक्स्ट कमिशन 4% आहे. त्यावरून आता पहिले आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत. कमिशन इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ कमिशन. मी शॉर्टमध्ये लिहित आहे, हे तुम्ही लिहायचं आहे. मल्टिपल सेलिंग प्राईस असा फॉर्म्युला आहे. आता यामध्ये आपण त्या व्हॅल्यू घालूया. कमिशन इज इक्वल टू आता 4% आहेत. आता मागील प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पाहिलेलं आहे 4% आहे म्हणजेच 4/100 आहे. ओके. आणि इज इक्वल टू सेलिंग प्राईस 15,000. 0 गेले, हे 0 गेले, 100चे 2 0 गेले आणि 15,000चे 2 0 गेले. मग 150 मल्टिपल 4 इज इक्वल टू ₹600. आता हे जे ₹600 जे आलेले आहेत तर ते आलेले आहे कमिशन. कमिशन इज इक्वल टू ₹600. आता यामध्ये अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक हे काढायचं आहे. त्यामुळे अमाऊंट
received by रफिक इज इक्वल टू, आता यासाठी त्याला किती पैसे मिळालेले आहे रफिकला हे फुलं विकून हे काढायचे आहे. तर त्याची सेलिंग प्राइस आणि मायनस कमिशन. सेलिंग प्राइस आहे 15,000 आणि मायनस कमिशन आता आपण जे कॅल्क्युलेट केलं ते 600. 15,000 minus 600 is equal to rupees 14,400. त्यामुळे आपल्याला जे विचारलेले होते ते फर्स्ट कमिशन, देअरफॉर कमिशन पेड बाय रफिक इज ₹600. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणि सेकंड जो क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता त्याप्रमाणे द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक इज ₹14,400. हे आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. रफिकने त्याच्या फुलशेतीमधून जे फुलांचं उत्पादन आलेलं होतं तर ते फुलं विकण्यासाठी त्यांनी एक एजंट ठेवलेला होता आणि त्या एजंटला त्यांनी 4% कमिशन देण्याचं कबूल केलेलं होतं. त्याप्रमाणे हे फुलं विकून त्याला 15,000 रुपये मिळाले. आता 15,000 मधून मिळालेल्या उत्पन्नावर 4% त्यांनी कमिशन म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन इज, third question is, a farmer sold full grains for ₹9,200 to an agent. The rate of commission was 2%. How much amount did the agent get? असं क्वेश्चन आहे. म्हणजे शेतकरीने काय केलेलं आहे, त्याच्या शेतातील धान्य विकण्यासाठी एक एजंट लावलेला आहे, म्हणजे दलाल म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, तर तो लावलेला आहे. द रेट ऑफ कमिशन वॉज 2%. त्याचं कमिशन किती ठरवलेलं आहे तर 2% ठरवलेले आहे. हाऊ मच अमाऊंट डीड द एजंट गेट? मग एजंटला 9,200 रुपयाचे धान्य विकून किती कमिशन मिळत आहे ते आपल्याला पैशांमध्ये सांगायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सोल्युशन सेलिंग प्राइस किती दिलेली आहे आपल्याला तर ₹9,200. त्यानंतर कमिशन रेट दिलेला आहे आपल्याला 2%. आता आपण कमिशनचा फॉर्म्युला टाकू. कमिशन इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ कमिशन मल्टिपल सेलिंग प्राइस. हा फॉर्म्युला मी शॉर्टमध्ये लिहिलेला आहे, हा पूर्ण लिहायचा आहे इथं पर्सेंटेज आणि सेलिंग प्राइस. ओके, इज इक्वल टू कमिशनचा रेट जो आहे तो 2% आहे, म्हणजेच 2/100 मल्टिपल सेलिंग प्राइस 9,200. हा 0 कॅन्सल, हा होईल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 2 मल्टिपल 92 इज इक्वल टू ₹184. Therefore, the agent got ₹184 as a commission. Fourth question is, Umatai purchased the following items from a Khadi Bhandar. First is 3 sarees for ₹560 each. Then second, 6 bottles of honey for ₹90 each. On the purchase, she received a rebate of 12%. How much total amount did Umatai pay? म्हणजे आता उमाताईने
खादी भांडारमधून काही गोष्टी खरेदी केलेल्या आहेत. पहिली गोष्ट काय खरेदी केली तर 3 साड्या तिने विकत घेतलेल्या आहेत, प्रत्येकी 560 रुपयाला. आणि 6 बाटल्या मध घेतलेल्या आहे 90 रुपयाला प्रत्येकी. मग आता या खरेदीवरती तिला रिबेट मिळत आहे 12%. म्हणजेच उमाताईंनी या खरेदीवरती किती रुपये खर्च केले किंवा किती रुपये दिले असा हा प्रश्न आहे. आता यामध्ये रिबेट आलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला रिबेटबद्दल एक थोडक्यात माहिती सांगते. तर रिबेट कधी देतात? खादी भांडारासाठी खादी ग्रामोद्योग भांडार, हातमाग दुकान किंवा हस्तकला वस्तूंची जर का विक्री केंद्रे असतील, महिला बचत गट इत्यादी संस्था जर का काही विशेष प्रसंगानिमित्त ग्राहकांना सूट देत असतील, म्हणजे उदाहरणार्थ जर का गांधी जयंती असेल तर गांधी जयंतीनिमित्त खादीच्या कापडावरती सूट दिली जाते. अशा वेळी दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई ही शासन करत असते. अशा योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते तिला रिबेट असे म्हणतात. म्हणजेच आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तींचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते त्यांना आयकरात सूट मिळते, या सुटीलाही रिबेट असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर रिबेट म्हणजे काय, तर ही एक प्रकारची सूटच आहे. ती विशिष्ट अटीनुसार मान्यता प्राप्त संस्था किंवा शासन यांच्याकडून दिली जाते. ओके, आता याचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन यामध्ये आहे तर 3 साडी प्रत्येकी 560 रुपयाला आहे, म्हणजे मल्टिपल 560 रुपीज. म्हणजे आपल्याला 3 साडींची मूळ किंमत काय आहे ती मिळेल. रुपीज 3 मल्टिपल 560 इज इक्वल टू 1680. त्यानंतर सेकंड 6 बॉटल ऑफ हनी फॉर रुपीज 90 each. म्हणजे 6 मधाच्या बाटल्या 90 रुपये प्रत्येकी खरेदी केलेल्या आहेत. 6 बॉटल्स मल्टिपल 90 रुपये इच, म्हणजे प्रत्येकी 90 रुपये इज इक्वल टू 90 मल्टिपल 6 इज इक्वल टू रुपीज 540. त्यानंतर आता पुढे जे विचारलेलं आहे तर ऑन द परचेस सी रिसिव्ड अ रिबेट ऑफ 12%. हाऊ मच टोटल अमाऊंट डीड उमाताई पेड. म्हणजे उमाताईने अशा खरेदीवरती किती रुपये एकूण खर्च केलेले आहेत ते आपल्याला काढायचं आहे. द टोटल कॉस्ट इज इक्वल टू, आता पहिले आपल्याला ह्याची ॲडिशन करून घ्यावी लागेल फर्स्टची आणि सेकंडची. ओके, आता फर्स्टची व्हॅल्यू काय आलेली आहे 1680 अँड सेकंडची 540. देअरफॉर रुपीज 1680 प्लस रुपीज 540 इज इक्वल टू रुपीज 2220. आता ही कॉस्ट आपल्याला रिबेट काढण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आता रिबेटचा फॉर्म्युला काय आहे, रिबेट इज इक्वल टू कॉस्ट मल्टिपल रेट ऑफ रिबेट इज इक्वल टू कॉस्ट ही आत्ता आपण काढली ती घ्यायची आहे 2220 मल्टिपल रेट दिलेला आहे 12%. त्यामुळे 12% 12/100. हा 0 गेला, हा 0 गेला. आता या 0नी या 10नी डायरेक्ट 10 मध्ये जा, 10 2 जार 20, 2 रिमेनिंग राहिले, परत 10 2 जार 20, परत 2 रिमेनिंग राहिले, पॉईंट घेतला 10 2 जार 20. आता हे असे देत राहणार आहेत, त्यामुळे आपण स्टॉप करू इथेच. 22.22 मल्टिपल 12 इज इक्वल टू रुपीज 266.40. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे आपली रिबेट व्हॅल्यू. ओके, म्हणजे या खरेदीवरती तिला एवढे रुपये रिबेट मिळालेला आहे.
आता तिने किती पैसे पेड केले ते आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे अमाऊंट पेड इज इक्वल टू टोटल कॉस्ट आणि मायनस रिबेट. आता रिबेटचे पैसे तिच्याकडनं घेण्यात येणार नाहीत, त्यामुळे तिला एवढ्या रुपयांची तिने जी खरेदी केलेली आहे पण त्या बदल्यात तिला रिबेट कॅन्सल होतील. मग टोटल कॉस्ट 2220 मायनस रिबेट 266.40 इज इक्वल टू रुपीज 1953.60. हे व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं आहे, मगच मांडायचं आहे. देअरफोर उमाताई पेड रुपीज 1953.60. Use the given information and fill in the boxes with suitable numbers. Srimati Deepanjali purchased a house for rupees 7,50,000 from Srimati Leelaben through an agent. Agent has charged 2% brokerage from both of them. हे माहिती असणं गरजेचं आहे की जमीन आणि घरे यांच्या मालकांना वरील गोष्टींची विक्री करताना सहजासहजी कस्टमर मिळेलच असे नसते. त्यामुळे विकणारा किंवा खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचे जो काम करतो तर त्याला एक त्रयस्थ व्यक्ती असे म्हणतात किंवा कमिशन एजंट. आता या क्वेश्चनमध्ये जो दिलेला आहे तो एक एजंट आहे आणि त्या एजंटनी 2% ब्रोकरेज घेतलेले आहेत, दोघांकडनं घेतलेले आहेत. दीपांजलीकडून, आता दीपांजली ही परचेसर आहे आणि लीलाबेन ही सेलर आहे. या दोघांकडनं त्यांनी 2% ब्रोकरेज घेतलेले आहेत. श्रीमती दीपांजली पेड. आता हा जो फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युला वाईज 7,50,000 परचेस व्हॅल्यू हिची आहे, म्हणजेच सेलिंग प्राईज आहे. ते हा ब्लॉक थोडा छोटा आहे, खाली लिहिते 7,50,000. ओके. आणि ब्रोकरेज जे घेतलेले आहे ते 2% घेतलेले आहे, 2% आहे, त्यामुळे 2/100. आता यावरती ब्रोकरेज किती होईल तर 0 हे जातील, म्हणजे 7,500 मल्टिपल 2 इज इक्वल टू 15,000. 15,000 brokerage for purchasing the house. Then second question is Srimati Leelaben paid brokerage of rupees. आता या ठिकाणी सांगितलेले आहे एजंट हॅज चार्ज 2% ब्रोकरेज फ्रॉम बोथ ऑफ देम. बोथ म्हणजे या दोघींकडनं घेतलेले आहे, दीपांजलीकडून सुद्धा परचेसर असून सुद्धा आणि लीलाबेन सेलर असून सुद्धा दोघांकडनं त्यांनी 2% घेतलेलं आहे. आता 2%ची व्हॅल्यू आपण आत्ता काढलेली आहे 15,000. त्याप्रमाणे श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज रुपीज 15,000. थर्ड क्वेश्चन, टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द एजंट इज. टोटल ब्रोकरेज आता दोघांकडनं घेतलेलं आहे, दीपांजलीकडून 15,000 घेतलेले आहेत आणि लीलाबेन जी आहे तिच्याकडून सुद्धा 15,000 घेतलेलं आहे, म्हणजे 15,000 प्लस 15,000 इज इक्वल टू रुपीज 30,000. फोर्थ क्वेश्चन, द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज रुपीज डॅश डॅश. मग आता ह्याची कॉस्ट कशी निघेल तर कॉस्ट काढताना आता दीपांजली पेड, दीपांजलीने किती पैसे दिलेले आहेत, एकतर तिने 7,50,000 लीलाबेनला दिलेले आहे, घर विकत घेतलेलं आहे म्हणून. आणि घराचं गिऱ्हाईक कोणी आणलेलं होतं तर या एजंटने आणलेलं होतं, म्हणजे एजंटनेच या घराचा सौदा केलेला आहे. हे घर या एजंटने दीपांजलीला दाखवलेलं होतं, त्यामुळे त्यांनी त्याचे पैसे घेतलेले आहेत 2%. मग हे सुद्धा त्यामध्ये ॲड होईल कॉस्टमध्ये. त्यामुळे द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज 7,50,000 प्लस 15,000 इज इक्वल टू रुपीज 7,65,000. या व्हॅल्यू नीट विचारात घ्यायच्या आहेत. फिफ्थ क्वेश्चन इज द सेलिंग प्राईज ऑफ हाऊस
फॉर श्रीमती लीलाबेन इज डॅश डॅश. आता लक्षात ठेवा बरं का, आता ही सेलर आहे. लीलाबेन कोण आहे, तर ही सेलर आहे. आता तिची सेलिंग प्राईस जर का काढायची झाली तर आपण याप्रमाणे करू का, तर बिलकुल नाही, कारण की ही परचेसर होती म्हणून आपण यामध्ये 7,50,000 प्लस 15,000 केलेले आहे. पण आता ही सेलर असल्यामुळे किती रुपयाला विकलेली आहे, तर 7,50,000. आणि तिला या बदल्यात ब्रोकरेजला किती पैसे द्यावे लागलेले आहेत, तर 2% द्यावे लागलेले आहेत, म्हणजेच 15,000. म्हणजे तिला हे घर विकून किती रुपये मिळालेले आहेत, तर 15,000 लेस मिळालेले आहेत, म्हणजे 7,35,000 एवढेच पैसे तिला मिळालेले आहेत. 7,50,000 मिळालेले नाही आहेत. त्या बदल्यात 7,50,000 हिने जरी दीपांजलीनी जरी लीलाबेनला दिले तरीसुद्धा हिला 7,35,000च मिळालेले आहेत, कारण की त्यामधील 15,000 हा एजंटचा वाटा होता, 2%. मग हा आपल्याला धरायचा नाही आहे. त्यामुळे द सेलिंग प्राईस ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इज ₹7,35,000. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.